हे अक्षया, आय थॉट, आय एम सॉरी. व्हॉट सॉरी? एरवी तर खूप परफेक्टनिस्ट बनून फिरत असता तुम्ही. साध्या ॲडमध्ये लोगो टाकायचा राहिला तर मला सांगता की हे राहिलंय, हा फॉन्ट इथं असा असायला हवा. कस्टमरला कॅची वाटली पाहिजे जाहिरात, अट्रॅक्ट झाले पाहिजेत ते ॲड पाहून. आणि हे असं कोण प्रपोज करतं? कुठल्या मुलीला आवडेल असं? नाही नाही नाही, यू आर रिजेक्टेड सर. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग. पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. अध्यायम भाग 75. अर्जुन कार चालवत होता आणि घरी निघालेला. आता आपल्याला अक्षयाबद्दल काहीतरी ठोस पावलं उचलावी लागतील असं त्याच्या मनात पक्क होतं आणि त्याच्या गालात गडद स्माईल आलेली. एवढ्यात मोबाईलवर अक्षयाचा मेसेज पडला. थँक्यू, नीट घरी जाल. तिचा तो मोबाईलवर झळकलेला मेसेज पाहून त्याच्या गालातली स्माईल आणखीनच गडद झाली. तो आता मनाशी काहीतरी ठरवत होता. अक्षया आत येऊन त्याला गूढ स्माईलसह मेसेज करत होती. एवढ्यात बाबांनी अक्षयाला आवाज दिला. अक्षू, आता जेवण करायचंय का तुझं पोट भरलंय? अहो बाबा, पोट का भरेल? आले. तिला हसूच आलेलं त्यांच्या या बोलण्याचं. जणू काही बाबांनी एक्सेप्ट केलंय अर्जुन सरांना असंच तिला वाटलं. दोघंही जेवायला बसले तर बाबा काही बोलत नव्हते, पण काहीतरी विचार मात्र करत होते. नक्कीच अक्षयाला लगेचच कळालं. वाढताच तिनं प्रश्न केला. बाबा, काय विचार करताय हो? अर्जुन सरांचा की काय? तिनं मुद्दामच विचारलं. मी कशाला विचार करू त्याचा? तू करतेस तेवढा बास आहे की. बाबा, मला नाही माहीत तुम्ही त्यांचा रागराग का करताय, पण मला खरं सांगा, अर्जुन सर कसे वाटतात? अगदी प्रॅक्टिकली विचार करून सांगा हा. उगाचच त्यांचा द्वेष करायचा म्हणून नको. मी कशाला त्याचा द्वेष करू अक्षया? ना माझं त्याच्यावर प्रेम आहे ना माझा द्वेष आहे. ठीक आहे, केली मदत त्याने माझ्या मुलीचं आयुष्य वाचवून, मी ऋणी आहे त्याचा. पण म्हणून काय 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 म्हणून काय? ओ अच्छा, मी समीर बाबत तसं बोलत होते म्हणून तुम्हीही हा डायलॉग मला मारताय तर. हे बघ अक्षू, असं काही नाहीये. मग कसं आहे बाबा? पण कबूल करा ना की खरंच एक माणूस म्हणून ते भारी आहेत आणि आहेतच मुळी ते भारी. क्षणाक्षणाला दिसतं ते. आठवतंय समीर म्हणत होता त्यांनी हेतू पुरस्पर महाबळेश्वरचा प्लॅन केलेला. मग सांगा ना, कधीही त्या दृष्टीने माझा फायदा घ्यायचा प्रयत्न का नाही केला? तशा तर असंख्य संधी होत्या त्यांच्याकडे. बाबा, एक सांगू, ज्याला वाईट वागायचं नसतं ना, त्याच्यासमोर कितीही संधी आल्या तरीही तो वाईट वागत नसतो. सर खूप वेगळे आहेत, कळेल एक दिवस तुम्हाला नक्कीच. तुम्ही इतका त्यांचा द्वेष नका करू, जणू त्यांनी काही कोणाचा खून केलाय. ती तिची जेवणाची प्लेट घेऊन जेवायला बसली. हो ठीक आहे अक्षू, आणि मी मघाशीच बोललोय, मी काही द्वेष वगैरे करत नाहीये त्याचा. ते की बस त्याचा डिवोर्स झालाय आणि मला तितकंसं बरोबर वाटत नाहीये हे. डिवोर्स? अजूनही तिथेच आहात तुम्ही? कसं होणार हो तुमचं बाबा? एखाद्याला असं जाणून न घेता जज करू नये हो. आणि तसंही त्यांचा चांगुलपणा समोर येईलच हळूहळू तुमच्या. बस आता तो स्वीकारायची हिंमत नसेल होत तुमची तर मग काय बोलू? अक्षू, आता ऐक, जसा तुला वेळ हवा होता समीरला स्वीकारायला, तसा थोडा मला हवाय आणि मला खात्री आहे तो तू देशील. ठीक आहे, ती तोंड वाकडं करत म्हणाली. आणि आता हा विषय बंद करून जेव बरं. किती त्याचं नाव घेशील? उचक्या लागत असतील त्याला तिकडे. बाबा म्हणाले तशी ती खुदकन हसली. बाबा मात्र मनाशी विचार करत होते.
अर्जुन खरोखर तसा आहे का जसा अक्षया सांगते, की माझ्या मनातला डिवोर्सचा मुद्दा त्याच्या चांगुलपणाला झाकून टाकतोय? त्यांना अर्जुनचं वागणं आठवू लागलं. जितक्या पण वेळा तो घरी आलेला, किती आदरपूर्वक बोलणं होतं त्याचं. काहीतरी वेगळी बॉडी लँग्वेज होती त्याची, एखाद्या सभ्य माणसासारखी. त्याने अक्षयाला वाचवलं, पण तो मोठेपणा नव्हता त्याच्या बोलण्यात. तसा समीरनेही तो नव्हता दाखवला, पण तो उतावीळ वाटायचा प्रत्येक क्षणी. तसा हा मुलगा संयमी वाटतो. त्याच्या डोळ्यातल्या काळजीची स्पष्टता महाबळेश्वरमधील त्यांच्या प्रवासात देखील ती सांगते तशीच त्याच्या संयमी स्वभावाची झलक दिसली. आणि अक्षयाबद्दल त्याच्या वागण्यात असलेला सन्मान मला जाणवतो. तशी माझी मुलगी आहेच हुशार. अशा तशा मुलाच्या प्रेमात नाही पडायची ती. माझ्या मुलीवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण तरीही एक प्रश्न छळतोय. तो काही केल्या मनातून जाईना. अर्जुन जर एवढा चांगला मुलगा असेल तर त्याचा डिवोर्स का झाला असेल? यात काहीतरी राहून गेलंय असं त्यांना वाटत होतं. त्यांनी अक्षयाकडे पाहिलं. ती शांतपणे जेवत होती, पण तिच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं समाधान होतं. जणू अर्जुनच्या विषयावर ती आता पूर्ण खात्रीच्या भावनेत होती. शिवाय आनंदी आणि खुशी होती. माझ्या अक्षूच्या चेहऱ्यावर हे समाधान मी कित्येक दिवसानंतर पाहतोय. तिच्या आयुष्यात सुख आणणारा माणूस अर्जुन असेल तर मी माझं मत बदलायला तयार आहे. पण बस अजून थोडी खात्री करून घ्यायला हवी. बाबा मनाशीच ठरवून शांतपणे जेवू लागले. दुसऱ्या बाजूला अक्षया अजूनही मनात अर्जुनचा विचार करत होती. त्याच्या आवाजातली ती विशिष्ट शांतता, त्याच्या शब्दांमधून दिसणारा आदर आणि शिवाय इतका रागीट असूनही तिच्याशी त्याचं असणारं ते वेगळं नातं आणि संघर्ष करत इथवर पोहोचलेला तरीही एकटा पडलेला तो. या सगळ्यामुळे अर्जुनचं एक वेगळं रूप तिच्या मनात बसलेलं, ज्याला आता तिला हरवायचं नव्हतं. तिनं मनाशी ठरवलेला. बाबांना पटायला अजून वेळ द्यावा लागेल. काही हरकत नाही, मला खात्री आहे सगळंच ठीक होणार. तिथे अर्जुनच्या मनात वेगळीच उलथापालथ सुरू होती. घरात पोहोचल्यावर अर्जुनने तिचे आलेले मेसेज परत एकदा पाहिले आणि तोच मनाशी हसला. तिच्या साध्या थँक्यूमध्ये, तिच्या बोलण्यात किती गोडवा आहे. ती सोबत असेल तर किती छान होईल. सगळंच बदलेल यार. ती अशीच सोबत हवी मला. समीरचा खेळ आता कायमचा संपवायला हवा. अक्षयासारखी मुलगी मला आता शोधूनही सापडणार नाही आणि तिच्या आयुष्यातील ती व्यक्ती बनायचं भाग्य मी गमावणार नाहीये. थोडा वेट कर अक्षया, आता मीही नाही थांबणार आहे. त्याच्या गालातली स्मितरेषा आता आणखीन गडद झाली होती. दुसऱ्या दिवशी अर्जुन ठरल्याप्रमाणे ऑफिसला जाताना अक्षयाला पिक करायला आला. तसं पुन्हा रात्री तिला बजावलेलं त्याने आणि तिच्या घराबाहेर येताच त्याने हॉर्न द्यायला सुरुवात केली. अक्षया तयार होत होती. तिचा टिफिन वगैरे भरून झालेला. हॉर्नचा आवाज ऐकू येऊ लागला तसा पटकन टिफिन भरून तिनं घराबाहेर धाव घेतली. बाबा ते आलेत, मी निघते म्हणत ती भरकन तिची पर्स आणि मोबाईल घेत घराबाहेर धावली. तिचा उत्साह लगेचच दिसत होता. एक अर्थाने तिला असं खुश पाहून बाबांच्या गालात ही स्मित आली. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर अक्षय तिच्या जागेवर जाऊन बसली आणि तो त्याच्या केबिनमध्ये निघून आला. नेहमीप्रमाणे मेल्स चेक करत होता तर समीरचा मेलवर रिझाईन आलेला. त्याने तो एक्सेप्ट तर केला नाही, पण लगेचच रिसेप्शनवर फोन कॉल लावला आणि त्याला जॉबवरून काढत असल्याची नोटीस तिला तयार करून त्यालाच पाठवायला सांगितली आणि लगेचच त्याच्या जागी दुसरं कोणीतरी पाहायला सांगितलं. इकडं तोवर समीरला त्याच्या घरी जाऊन भेटून पोलिसांनी समज दिलेली, त्यामुळे त्याचा आता तोंड तात्पुरतं तरी गप्प झालेलं. अक्षया अशी गप्प बसणाऱ्यातली मुलगी नाही हे त्याला कळून चुकलेलं. तो आता तिचा नाद सोडणार होता, पण काहीतरी खुसपट त्याला करायची होती. बस तो योग्य संधीची वाट पाहत होता. ते 2 दिवस असेच गेले असतील. त्यात अक्षया 2 दिवसापासून जरा वेगळंच वागत होती. ती अर्जुनला टाळत होती.
कारण त्याने आत्तापर्यंत बोलायला हवं होतं असं तिला वाटत होतं, पण तो इतका शांत शांत होता की त्याच्या मनात काय चाललंय त्याचा पत्ताच तिला लागू देत नव्हता. पण खरं तर तो वेळ घेत होता स्वतःला तयार करण्यासाठी, आणि प्रपोजची तयारी साईड बाय साईड त्याने सुरू केली होती. कुठं जायचं, काय करायचं सगळं ठरलेलं, पण ऑफिसचं कामही होतंच, शिवाय त्याच्या मनाची तयारी होत नव्हती. पण आज मात्र अर्जुनने खूप विचारांती ठरवलेलं, तिला आजच तो प्रपोज करणार होता. बस 6 वाजण्याची वाट पाहत होता. तसं तर सकाळीच त्याने तिला विचारून खात्री करून घेतलेली की तिचा दुसरा काही प्लॅन तर नाही आहे ना, आणि तो सुदैवाने नव्हता. दुपारी लंच नंतर पासून अर्जुन 6 वाजण्याची अगदी आतुरतेने वाट पाहत होता. कितीतरी वेळा त्याने मोबाईलमध्ये आणि मनगटावरील घड्याळात पाहिलं असेल. ठरल्याप्रमाणे 6ला बरोबर 5 मिनिट कमी असताना त्याने तिला लँडलाईनवर कॉल केला. इकडे अक्षया त्याच्याच विचारात हरवलेली. त्याने असं स्वतःला कामात का गुंतवून घेतलंय हे तिला कळत नव्हतं. रात्री तो आठवणीने मेसेजमध्ये बोलायचा, पण ऑफिसमध्ये असा वागायचा जणू की तू कोण और मैं कोण. तिला याचाच अर्थ कळत नव्हता. हे सर काय इतके शांत झालेत यार, मला करमतच नाहीये. एवढे कसे हे ढ आहेत. इकडे मीच हल्ली त्यांना एवढे साईन देते तरीही हा बाबा शांतच. याचा अर्थ नेमका काय? कदाचित यामुळे स्नेहा सोडून गेली असेल. मेरे ही पल्ले क्यों पड़ा है ये इंसान. मला एक कळत नाही. सकाळी मला विचारून घेतलं सायंकाळी काही प्लॅन आहे का. मला वाटलं काहीतरी खास कारण असेल, पण आता वाटतंय मीच जास्ती विचार करते बहुतेक. ती विचारात हरवलेली एवढ्यात तिचा लँडलाईन वाजला. हॅलो, अक्षया हियर. अक्षया, मी बोलतोय. समोरून अर्जुनचा आवाज ऐकून तिचं हृदय जोराने धडधडलं. पण तो असं म्हणाला तशी तिला त्याची गंमत करण्याची लहर आली. कोण? मी कोण? तुमचं काहीतरी नाव असेल की. अक्षया, मी अर्जुन बोलतोय, तो स्मित करत म्हणाला. ओ सॉरी. हां सर, मला वाटलं असंच कोणी वेडा आहे की काय. व्हॉट? कोणी वेडे लोक ही कॉल करतात का तुला? सोडा ना, तुम्ही बोला ना सर. हो, ॲडबद्दल आहे का? बस आता पोस्ट करणारच आहे मी हातातली ॲड. अक्षया, मी तुला ते विचारायला फोन केला नाही आहे. त्याचा टोन इतका वेगळा होता की तिच्या पोटात फुलपाखरं उडू लागलेली. ओ मग? तिचा आता हृदयाचा ठोका चुकला. मला सांग, तू काय करतेस? म्हणजे ॲड वगैरे करत असशील तर राहू दे, आपण जरा बाहेर जातोय. काय बाहेर? म्हणजे मी समजले नाही. बाहेर कुठे? एक मीटिंग आहे, आपल्याला त्यासाठीच निघावं लागतंय. तुला तर माहिती आहे समीर ऑफिसमधून निघालाय, तर अजून दुसरा असिस्टंट भेटायचा आहे मला. तोपर्यंत तुला सोबत न्यावं असा विचार करत होतो. तुला काही हरकत नाही आहे ना? ठीक आहे, पण तसं मला बाबांना कळवावं लागेल. हो प्लीज कळव ना. आणि हो, कदाचित जेवणसुद्धा बाहेर होईल, तर तेही सांग, जरा लेट होईल. ओके, तर तू रेडी राहा, एक 5 मिनिटात आपण निघूया. आणि हो, डायरेक्ट माझ्या कारजवळ येशील. हो सर, मी पोहोचते 5 मिनिटात. ओके, डन. म्हणत समोरून फोन कॉल कट झाला. हे काय होतं? खरंच मीटिंगला नेणार आहेत हे मला, का काही वेगळं चाललंय यांच्या मनात? ओहो, अवघड आहे यांचं. हो माय गॉड. पण कळेलच ना. येस, आधी बाबांना फोन करून सांगते. म्हणत तिनं त्यांना लागलीच कॉल लावला. इकडं अर्जुनला आपल्याच वागण्यावर हसू येत होतं. तिला मी सरळ सरळ का नाही बोललो की काहीतरी खास आहे. शिट, मीटिंगसाठी कोण बोलतो यार. त्याने स्वतःच्याच डोक्यात मारलं. दुर्वा असती ना तर खरंच आत्ता शिव्या होत्या मला. एनिवे, ती तयार झाली आहे. केसात हात फिरवत तो स्वतःशीच म्हणाला,
यार, पण हे मला जमेल ना नक्की? हो, मला जमवावं लागेल. यू कॅन डू इट अर्जुन, यू कॅन डू इट. बस ती खुश झाली पाहिजे. त्याच्या गालातली स्माईल गडद होत चाललेली. अर्जुन तिच्याही आधी कारमध्ये येऊन बसलेला आणि तीही तिच्या बाबांचा फोन झाला की लगेचच कारकडे निघाली होती. एवढ्यात तिला दुर्वाचा फोन येऊ लागला. दुर्वाचा फोन, तेही यावेळी पाहून तिनं तो उचलला. हाय दुर्वा, आत्ता यावेळी तुझा फोन, काय म्हणतेस? ऑल दी बेस्ट अक्षया. फायनली अर्जुन आज ते करणार आहे जे त्याने कोणासाठी कधीच केलेलं नाहीये. ती मोठ्याने हसली. ओ अच्छा, म्हणजे म्हणून ते मला घेऊन निघालेत. ओ माय गॉड. पण मग मला मीटिंगसाठी का बोललेत ते? ती एकदम हसली. अगं तुला सांगते काय, तर तो असाच आहे वेडा कुठला. अरे देवा, अवघड आहे. अक्षय म्हणून सांगते, आज ना तू त्याला शिकवच कसं प्रपोज करतात ते. आणि हो, त्याला सांगू नकोस मी हे तुला सांगितलंय. चल ठेवते मी, तुम्ही एन्जॉय करा, बाय बाय. म्हणत तिनं फोन ठेवला आणि ती कारकडे धावतच आली. कारकडे आल्यावर पाहते तर तो बहुधा तिचीच वाट पाहत असावा. कार जवळ तर धावत आलेली ती, पण तो कारमध्ये आहे पाहून हळूच दार उघडून ती त्याच्या बाजूला बसली. सीट बेल्ट लाव, तिच्याकडे न पाहताच सूचना करत त्याने कार स्टार्ट केली. कार आता रोडवर धावत होती, पण तो यंत्रवत कार चालवत होता. तिच्याकडे पाहतही नव्हता ना दुसरं काही बोलत होता. अखेर तिनंच विचारलं, कुठं आहे मीटिंग सर? PCMC. तो आताही तिच्याकडे न पाहताच म्हणाला, ओ ओके, ती म्हणाली आणि पुन्हा काचेतून बाहेर पाहत बसली. तिला आता हसू येत होतं, कारण आता तिला खात्रीने माहिती होतं की तो तिला प्रपोजच करणार आहे. तरीही त्याचं एवढं साधं असणं तिच्या मनाला स्पर्शून जात होतं. माय गॉड, आय डोंट नो मी कसा करणार आहे. आताही तिला सरळ सांगताही नाही आलंय मला. तिथं गेल्यावर तर तिला कळेलच. तिथे स्काय वॉकवर कशी मीटिंग असू शकते? काय विचार करेल ती? वेडा समजेल मला. काही अंतर गेल्यावर त्याने गाणी लावली. ती मात्र जाणीवपूर्वक होती. साथ छोडूंगा ना तेरे पीछे आऊंगा, छीन लूंगा या खुदा से मांग लाऊंगा, तेरे नाल तकदीरा लिखवाऊंगा, मैं तेरा बन जाऊंगा. आता अंधार होऊ लागलेला. दिव्यांच्या झगमगाटात शहर चमकू लागलेलं आणि त्याची चमक ही आज काहीशी वेगळीच वाटत होती, तिलाही आणि त्यालाही. आणि त्यात त्याने कारमध्ये लावलेली गाणी नक्कीच तिच्या मनाच्या तारा छेडून जात होती. आणि जसा वेळ जात होता आणि ती जागा जवळ येत होती, तिच्याही हृदयाची धडधड वाढू लागलेली. अर्जुन सर तिथं गेल्यावर नेमके काय करणार आहेत ही उत्सुकता तर तिलाही छळत होती. आणि अखेर एक क्षणाला ते त्या ठिकाणी पोहोचले. अर्जुनने कार पार्क केली आणि तिला म्हणाला, एकच मिनिट हा अक्षया, अशीच बस. म्हणत तो तिला बोलतच भरकन उतरला आणि पुढच्या क्षणाला दुसऱ्या बाजूने येत अगदी अनपेक्षितपणे त्याने तिच्यासाठी कारचं डोअर ओपन केला. तीही शॉक झाली आणि उतरण्यासाठी पाय कारबाहेर घेणार एवढ्यात त्याचा हात तिच्या समोर आला. तसं तिनं त्याच्याकडे पाहिलं. त्याची नजर आता तिच्या नजरेत मिसळलेली आणि तिला हातावर हात ठेवायला जणू खुणावत होती. पाहून तिनं नजर चुकवत त्याच्या हाताकडे वळवली, जो अजूनही तसाच तिच्या समोर होता. बापरे, काय हलचल झालेली तिच्या मनात त्या क्षणाला. डोळ्यांची उघडझाप करत तिनं जोराने धडधडणारं हृदय सावरत तिचा हात त्याच्या हातात दिला आणि त्याच्या आधारासोबत कार बाहेर आली. काहीतरी वेगळंच होतं ते. रात्रीचं विहंगम दृश्य होतं ते. शहर प्रकाशाच्या चकाकीने उजळून निघालेलं.
समोरचं ते अतिविलोभनीय ठिकाण पाहून तिच्या चेहऱ्यावर कुतूहल उमटल्या वाचून राहिलंच नाही. कित्येक दिवसात अशा ठिकाणी येण्याची तिनं कधी कल्पनाही केली नसावी. अर्जुन शांतपणे तिच्या बाजूने चालत होता, पण क्षणभर ती हे सुद्धा विसरली होती की ती कोणासोबत इथं आली आहे आणि त्याच्या सोबत असण्याची आणि त्याच्या हातात अजूनही तिचा हात आहे याची जाणीव झाली. तसं तिच्या हृदयात जणू व्हीलचाईमचं म्युझिकच वाजलं. आता तिच्या नजरेसमोर उंचावर पसरलेला स्काय वॉक काचेच्या आणि लोखंडी संरचनेतून जणू आकाशाला भिडला असल्याची जाणीव देत होता. त्यावर पिवळसर आणि निळ्या छटांची लाइटिंग असलेल्या कठड्यांमुळे संपूर्ण पुलावर एक स्वप्नवत सौंदर्य पसरलेलं दिसत होतं. एक एक पायरी चढून जात असताना मनाच्या विश्वात काय हलचल होत होती हे तिला शब्दात सांगणंही अशक्यच होतं. हे कोणतं ठिकाण आहे सर? तिनं विस्मयाने विचारलं. तिचं उत्तर न देता तोच तिला म्हणाला, छान आहे ना? तो हलकासा हसला. हो, खूपच अप्रतिम. पण म्हणजे इथं मीटिंग आहे का आपली? तिनं हसू आवरत आता जाणीवपूर्वक विचारलं. तसं त्याने फक्त स्मितच केलं आणि दूर भलतीकडे नजर वळवली. आणि त्याने उत्तर दिलं नसूनही त्याही शांततेतून तिला बरंच काही कळलं. तसंही तर तिला आधीच दुर्वाकडून कळालेलं. त्याच्या पाठोपाठ चालत असताना तिच्या डोळ्यांसमोर संपूर्ण पुलाचं दृश्य उलगडू लागलेलं. वळणदार वॉकवेवर चालत असताना तिचे डोळे त्या दिव्यांची झळाळी आणि आकाशातील तारकांशी संवाद साधत होते आणि तिला जाणवत होतं की ती एका वेगळ्या जगात आली आहे. एका वाऱ्याच्या झुळकीसरशी तिचे केस थोडेसे वाऱ्यावर उडाले आणि तिने त्यांना कानामागे सारलं. तो मात्र तिचं निरीक्षण करणं आणि तिच्या चेहऱ्यावर असलेले भाव वाचण्याच्या प्रयत्नात होता. खूप वेळ चालत होते ते. आता नेमके कुठे थांबणार आहेत हे का असे चालत नेणारे तिला तर काहीच कळत नव्हतं. प्रत्येक वळणावरून शहराचं वेगवेगळं रूप उलगडत चाललेलं. खाली तळाला असलेली बाग आणि पाण्याचा प्रवाह वरून अतिशय सुंदर वाटत होता. वरून दिसणारे चकचकीत रस्ते आणि उंच इमारतीवर पसरलेला प्रकाशाचा साज आणि सोबत अर्जुन. वा, तिचं मन काही खुश झालेलं. ते एक क्षणाला एका ठिकाणी पुलाच्या मध्यावर पोहोचले. प्रत्येक पावलासोबत तिच्या मनात बस एवढंच येत होतं की अर्जुन या ठिकाणी तिला फक्त त्या एका सुंदर क्षणासाठी घेऊन आलाय. खूप स्पेशल फिलिंग होती ही. ते दोघंही आता एका ठिकाणी थांबले होते आणि आजूबाजूचं दृश्य पाहत होते. तीही शांतपणे तो देखावा पाहण्यात हरवलेली. एवढ्यात त्याने पाठीमागे कुठेतरी लपवलेलं रोज काढलं आणि डायरेक्ट तिच्या समोर पकडलं. अक्षया, आय लव्ह यू. अचानक समोर आलेलं ते रेड रोज आणि त्याच्या तोंडून ते 3 मॅजिकल वर्ड्स. तिचं हृदय जोराने धडधडलं. तरीही तिनं ते रोज काही हातात घेतलंच नाही. व्हॉट डिड यू से? I love you, Akshaya. How you can do this thing, sir? You are rejected. What? Hey, Akshaya. I thought I'm sorry. What sorry? एरवी तर खूप परफेक्शनिस्ट बनून फिरत असता तुम्ही. साध्या ॲडमध्ये लोगो टाकायचा राहिला तर मला सांगता की हे राहिलंय, हा फॉन्ट इथं असा असायला हवा. कस्टमरला कॅची वाटली पाहिजे जाहिरात, ॲट्रॅक्ट झाले पाहिजेत ते ॲड पाहून. आणि हे असं कोण प्रपोज करतं? कुठल्या मुलीला आवडेल असं? नाही, यू आर रिजेक्टेड सर. ती मान भलतीकडे वळवत गालात हसत म्हणाली. ओ सॉरी. तो संभ्रमित होऊन म्हणाला. ओके, नाव लुक ॲट मी. प्रपोज कसं करतात ते मी दाखवते. जस्ट वॉच मी. ती त्याला डोळ्यांकडे बोट दाखवून त्याला पाहायला खुणावत म्हणाली आणि तिची ती अदा पाहून तो क्षणाक्षणाला घायाळ होत होता. त्याच्या हातातलं गुलाबाचं फूल घेऊन ती केस नीट करत त्याला पाठमोरी उभी राहिली.
आता ती काय करणार आहे याकडे त्याचं सगळं लक्ष लागलेलं. हृदय तर कामातून गेलेलं, ते तर काही बोलायलाच नको. एक क्षणाला ती भरकन त्याच्या दिशेने वळली, अगदी स्टाईलमध्ये. तेच गुलाबाचं फूल समोर केलं आणि मान उजव्या बाजूला खाली झुकवत त्याला पाहत डोळे मिचकावत म्हणाली, आय लव्ह यू मिस्टर अर्जुन. तिच्या तोंडून ते शब्द ऐकून त्याच्या हृदयाचा ठोका स्किप झाल्या वाचून राहिलाच नाही. किंचित पुढं येऊन तिनं पुन्हा फूल समोर पकडलं आणि तो ते घेणार तर पुन्हा ते तितक्याच तत्परतेने मागं घेतलं आणि एक पाऊल मागे येत ती गुडघ्यावर बसली. तेच फूल आता दोन्ही हातात पकडून त्याच्या समोर पकडत ती पुढं म्हणाली, विल यू मॅरी मी? तुमच्या एकाकी आयुष्यात तुमची साथ द्यायचं भाग्य मिळेल का मला? तुमच्या आयुष्यात कधी दुःखद क्षण येऊच नयेत, पण कधी आलेच तर तुमचा हक्काचा खांदा बनू द्याल का मला? तिचं इतकं हार्ट टचिंग बोलणं आणि त्याची अवस्था क्षणाक्षणाला बेकार होत होती. ती अजूनही समोर पकडून होती ते फूल. तो फूल घेण्यासाठी हात पुढे करणार एवढ्यात ती झपकन आपले हात मागं घेत हलकसं हसली आणि उठून उभं राहिली आणि पुन्हा त्याच्या जवळ त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, सर, असं प्रपोज करतात. थोडं रोमॅन्टिक तर हवंच ना. ते जितकं आकर्षक तितकंच समोरच्याला आवडतं. जसं आपण नेहमी कस्टमरला काय आवडतो हे पाहतो आधी, तसंच, हो ना? ती अजूनही मिश्किल हसत होती आणि आता तर त्यालाही हसू येऊ लागलेला. त्या क्षणाला तिच्या डोळ्यात आनंद, चैतन्य आणि तिच्या चेहऱ्यावर आलेले खट्याळ भाव त्याला क्षणाक्षणाला थक्क करत होते आणि ते पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक आश्चर्यकारक गोंधळ उमटला होता. हसता हसता मधूनच त्याचं लक्ष आकाशात फिरलं. चेहऱ्यावर थोडीशी चिंतेची लकीर उठली खरी, पण तेवढ्यापुरतीच. तर मिस्टर अर्जुन, आय लव्ह यू. मला तुम्ही खरंच आवडता. आय रिस्पेक्ट युअर स्ट्रगल. आय रिस्पेक्ट यू ॲज यू आर. ती पुन्हा त्याच्या डोळ्यात पाहत बोलत होती आणि बोलून होताच तिनं खालचा ओठ वरच्या दातांनी दाबला आणि त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव पाहून ती थोडी खट्याळपणे हसली. तिच्या डोळ्यात आता चमक होती आणि त्यानेही तिच्या त्या शैलीचा आनंद घेत हलकेसे हसत डोळे मिटले. पण अजूनही संभ्रमात होता तो. हा क्षण स्वप्न आहे की सत्य? तिनं गुलाबाचं फूल हलकेच त्याच्या छातीवर टेकवलं आणि त्याला म्हणाली, हाच तो फिलिंग असतो जो तुमचं प्रपोजल परफेक्ट बनवतो अर्जुन सर. कळलं का आता? ती आज त्याच्या कल्पकतेपेक्षा कितीतरी अधिक भावूक, खेळकर आणि विलक्षण आकर्षक वाटत होती. त्याच्या हृदयात आता एक गोड हुरहुर दाटून आलेली. त्या क्षणाला काय झालं माहीत नाही, त्याने एकदम तिला जवळ ओढलं, जे की तिलाही अगदीच अनपेक्षित होतं. नो प्रॉब्लेम अक्षया, मी शिकेन ना. तू शिकवशील तसं शिकेन, पण तू शिकवशील ना मला? आता मात्र तिचे डोळे भिरभिरतच त्याला पाहत राहिले होते. तिच्या डोळ्यात भीती दाटलेली. काय विचारलं मी? हां, बोल ना आता. शिकवशील ना मला कायमस्वरूपी? त्याच्या उत्कट स्वरात त्याने विचारलं तर तिने फक्त मानच हलवली, कारण तिचा श्वास आता जडावलेला. आणि आता त्याने तिचा चेहरा ओंजळीत पकडला. आणि काय ग, काय म्हणत होतीस मला तू मघाशी? थोडं रोमॅन्टिक हवं, हो ना? तो विचारत होता खरा, पण आता तिच्याच तोंडून शब्द फुटणं अशक्यच होतं. क्षणाचाही विलंब न करता तो तिला तसंच जवळ खेचत तिच्यावर झुकला आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले. आणि तत्क्षणी आकाशात आतिषबाजी झाली. त्या क्षणाला दोघांनी आकाशात पाहिलं आणि पुन्हा एकमेकांकडे नजर वळवली. हेच काहीतरी होतं स्पेशल. ओ, जणू ती आतिषबाजी त्याने तिच्यासाठी करवलेली. ती पाहून तिच्या मनात वेगळीच हलचल पुन्हा उठली आणि एवढ्यात तो पुन्हा एकदा कसल्याशा अजीब ओढीने तिच्या ओठांकडे झेपावला. आणि जणू त्या दिवशी महाबळेश्वरमध्ये
तिथं राहिलेलं काहीतरी तो आज पूर्ण करत होता. ते काही क्षण तो अगदी उत्कटपणे तिला किस करत राहिलेला. तिलाही त्याला थांबवायला जमलंच नाही. पुढच्या कुठल्या क्षणाला ते दोघंही एकमेकांच्या मिठीत विसावले होते, त्यांचं त्यांनाही कळलंच नव्हतं. आजचा भाग इथंच संपलेला आहे. फायनली अर्जुनने अक्षयाला प्रपोज केलंय. कसा वाटला हा भाग? प्लीज आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा. बघूया काय होतंय पुढील काही भागामध्ये. बाबा कसे तयार होतात दोघांच्या लग्नासाठी, त्यासाठी ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.